स्पेशल रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या जबरदस्त विजयाने अनेकांना धक्का बसलाय। महायुतीलाही वाटलं नसेल एवढं भरभरून मतदारांनी त्यांना यश दिलंय। महायुतीच्या 234 जागा आल्या असून भाजप 133 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय। तर पाठोपाठ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 जागा मिळाल्यात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागा मिळाल्यात। या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। महायुतीच्या या महाविजयाचं आज आपण विश्लेषण करणार आहोत। काय आहे महायुतीच्या मॅजिकल विजयाचं रहस्य जाणून घेणार आहोत। पण महायुतीच्या या दणदणीत विजयामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं काय होणार असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा ज्या मराठवाड्यात प्रभाव होता तिथे महायुतीनं 25 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत। तर जरांगेंच्या विरोधात भूमिका घेणारा ओबीसी समाज महायुतीच्या पाठीमागे एकवटला, त्यामुळे मराठवाड्यात महाविकास आघाडीची पडझड झाली। मराठवाड्यात भाजप आणि महायुतीनं न भूतो न भविष्यती अशी कामगिरी केली। मराठवाड्यात महायुतीला निवडणूक जड जाणार असा अंदाज वर्तवला जात होता, कारण मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 2 वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनांचा धडाका लावून दिला होता। जरांगे पाटलांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता, त्याची राज्य सरकारला दखल घ्यावी लागली होती। राज्य सरकारनं अध्यादेश काढून मराठा समाजाला 10% आरक्षणही दिलं होतं। मात्र जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली होती। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी यावर जरांगे पाटील ठाम होते। मात्र मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळालं नाही, तसंच सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणीही करण्यात आली नाही। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी पाडा असं आवाहन केलं। परिणामी मराठवाड्यात भाजपला एकही जागा मिळाली नव्हती। नगर आणि नाशिक जिल्ह्यातही जरांगे फॅक्टरचा महायुतीला फटका बसला होता। परिणामी विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष होतं। जरांगे पाटलांनी ज्याला पाडायचं त्याला पाडा असं आवाहन केलं होतं। आरक्षणाला विरोध करणारा या राज्यातला कोणीच राहिला नाही पाहिजे, ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर। इथून यावेळेस असं पाडा ना, पुढच्या वेळेस उभा राहताना थरथरत ओढले पाहिजे पायाचे। जरांगे पाटलांच्या आवाहनामुळे विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत होते, पण निकालात त्याचं प्रत्युत्तर दिसून आलं नाही। मराठा आणि ओबीसी समाजानं महायुतीची पाठराखण केल्याचं निकालातून स्पष्ट झालं। लोकसभा के चुनाव में हमको 43.6% मिले थे, उनको 43.9% मिले थे। तो अगर मराठा समाज ने हमको वोट नहीं दिया होता तो क्या हम 43.6% पर पहुंचते? मराठा समाज हमारे साथ था, है और रहेगा। ओबीसी समाज हमारे साथ था, है और रहेगा। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली। तर मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा कोणताही प्रभाव दिसला नाही, त्यामुळे सदावर्तेंनी जरांगे पाटलांवर जोरदार निशाणा साधला। मला एक सांगा, सिंपल गोष्ट आहे, जो बाजार लावला जातो तो उठतच असतो। त्या जरांग्याचा बाजार उठलेला आहे, त्या जरांग्याची अवकात महाराष्ट्राने दाखवलेली आहे। काय रे, काय बोलत होतास तू? वारंवार 130 पाडतो, 132 पाडतो। तुला महाराष्ट्रानं आता सांगितलंय, आता तुझी गरज नाही, तू आता हवा हवा झालास। विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नव्हता किंवा कुणालाही विरोध केला नव्हता, याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं। आता पुढे जरांगे पाटलाच्या आंदोलनाची दिशा काय असेल? मला असं वाटतं की जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं फार मोठं आव्हान येणाऱ्या सत्तेसमोर असेल। आता जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी जे सामूहिक उपोषण सुरू करतील त्याला महाराष्ट्रातून पहिल्यासारखाच प्रतिसाद मिळेल का, हा एक प्रश्न पडलेला आहे। मला असं वाटतं की आरक्षणासाठी जरांगे पाटलांच्या मागची जी गर्दी आहे ती अजूनही कमी होणार नाही आणि सत्तेसमोर ते एक मोठं आव्हान असेल। मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला मिळालेल्या विजयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। आता मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणी करता पुन्हा मैदानात उतरणार का आणि त्यांच्या आंदोलनाला आधीसारखा पाठिंबा मिळेल का, याची उत्तरं आता नजीकच्या काळात लवकरच मिळतील।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.